म्हणजे आम्हाला उशीर झाला. क्लायंटचे फोनावर फोन यायले भाई. अशी सिच्युएशन कशी फेस करा. काका मधातच काम काढलं की कॉलेज चालू झालं की ओके भाई. पहिला दिवस आहे माझा कॉलेजमध्ये कोणीच नाही. 10:30चा टाईम आहे. 9:30 वाजता आले मी लिटरली. मेन गोष्ट म्हणजे कॉलेजमध्ये कोणी मित्रमैत्रिणी नाही का. असं जगायचं आहे. श्रेया आहे ती नाली नाही आज, ती येईल थोड्या वेळानंतर. बाकी भाई कॉलेज एकदम सुनसान दिसायले. ओ माय गॉड. भेटूया थोड्या वेळानंतर. आज माझं प्रॅक्टिकल आहे, लेक्चर बी आहे, इव्हेंट बी आहे. सगळं काही कसं हँडल करणार पुढ्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. माय गॉड कोणी नाही भाई, कोणी नाही. आज मी एकटी आहे कॉलेजमध्ये. एवढ्या लवकर आले भाई. बाकी भाई कॉलेजचा युनिफॉर्म बघू शकता तुम्ही. हे आरमानी आहे भाई, मी गेल्या वर्षी घेतली होती. मला तर वाटायला माझा आजचा दिवस खूप खराब जाणार आहे. कारण की भाई मला कॉलेजमध्ये वाट नाही आले. आणि आलं तरी भाई करमण्यासारखं काहीच नाही कॉलेजमध्ये. जे असतं ना की बाबा मैत्रीण लागतात जीवनामध्ये, तसं काही नाही आपल्या जिंदगीमध्ये. विदाऊट मैत्रीण 3rd वर्ष काढायचे. संजू नाही, तिची खूप जास्त आठवण आली. जर संजू माझा ब्लॉग बघत असेल, संजू मिस यू सो मच. बाकी काहीच भेटूया 10:30 वाजता. सध्या 9:30 वाजले. सी यू. आणि मी जे आहे आमच्या कॉलेजचं सिनेमॅटिक व्हिडिओ करतो, हे एकदा चेक करा. हे बिना बॅगची आली बघा, हातात वही घेऊन आली. लाज नाही होऊन री. प्रॅक्टिकल कोणाला मध्ये आहे काय माहिती नाही बघा. कुठं आहे प्रॅक्टिकल. आणि कॉलेजमध्ये काही शिकवणं गेले नाही. बिन गावी बसवतात त्याच्यामुळेच वाटणार झाली. तर आज पहिला आणि लास्ट दिवस होता. पहिला आणि लास्ट दिवस आजचा होता. उगं बोर व्हायला बाई. बिन कामी बसून घेतलं. कॉलेजमध्ये नाही, आपल्यामध्ये नाही. चेंजेस तर काहीच नाही. आपली मैत्रिणी आता हे झाले बघ, सिनियर झाले. बोरिंग व्हायला कॉलेज. कोण आपली मैत्रिणी सिनियर झाले. कोण ते फर्स्ट इयरचा सिनियर झाले. अर्धा ते आपल्यासाठी ज्युनियरच आहेत. किंवा अर्धा फूट गरम ना गेले एवढंच उपकार केले. पहिल्या दिवशी पाणी आणतो, चक आणतो. पुन्हा काहीच मी तर बॅग आणली ना बाई. नुसती वही हातात घेऊन आली. थोड वही घेऊन आली फक्त हातामध्ये. शिका गाईच्याकडं. आम्ही 3 महिन्यानंतर कॉलेजला आल्याचे. एक्सपायर झाले असेल डेट वगैरे. याच्यावर वेईंग करायचं बाई. चालू कर आज ना. हे बघ की बटर पेपर कुठे चालू आहे की नाही. चालू आहे. किती चढलं बघायचं बघायचं. चला वे करायचं. स्टार्टिंगला माहिती आहे का आम्ही हे वेईंग करायचं होतं ना. आम्ही बटर पेपर यूज करा, हे करा. आता कोणता पेपर यूज करायला लागत. हे बघा साधा पेपर. एक रेडीचा किती मोजायचे. हे 2.8 ग्राम. 3 ग्राम आहे. 3 ग्राम. हे आहे अगर हे आहे न्यूट्रिएंट हे आहे अगर. आणि हे जे प्रॅक्टिकल आहे आम्ही 3 वर्ष झाले हेच करायला प्रॅक्टिकल. हे बघा आमच्या कॉलेजचे विद्यार्थी. यांचा यूज होणार आहे काही आज. आपल्या बॅचची दिसायला दिली खरं. आपल्या अरे तरी म्हणलं भाई मी आपल्या कॉलेज असं कसं एवढं कसं हे झालं म्हणालो कॉलेज. बायो एरा जास्त बोर व्हायला ना.
लिटरली आमच्या मॅमली झांबड्या द्यायला आहे. आमचा ब्रेक होती 12:30ला. आता येणार नाही ब्रेकच्या नंतर. तो लागली तुला भूक तो आरोग्याचं कसं राहते. भूक लागली कॉलेजला जेवायला येते बाई नाही खरं म्हणायला. तिचे मम्मी पप्पाचे व्हिडिओ बघत असत. मी आलो नाही बाईंना बघ. मला जायचं आहे बाहेर. ठरलं होतं मला. जेवण करून आलो बाई. आज ब्लॉग चालू आहे गोंधळे. आता डबल बोलू वाटणार नाही. गाईड मी याच्या पहिले शूट केला पण तेव्हा कॅमेरा चालू नव्हता. सरप्राईज आहे तुमच्यासाठी बघा पुढे ब्लॉगमध्ये. भाई सरप्राईज काय नाही तुमच्यासाठी. आम्ही एका क्लायंटच्या घरी आलो. त्यांना बोलायचं आहे ऑर्डरबद्दल. त्यांचं बोलणं झालं आणि मेन म्हणजे आम्ही कॉलेजवरून तशाला युनिफॉर्म घालून. साधना बी कॉलेजवरून आली. माझं प्रॅक्टिकल बी पूर्ण झाले. क्लायंटला बोलायला यायचं म्हणून ते सोडून आलो प्रॅक्टिकल. मी लेक्चर करून आले काही. माझं सकाळी होतं त्याच्यामुळे लवकर चाललं. तिचं 5:30पर्यंत आहे तर तो आणि लगेच आम्हाला 3 वाजता ऑर्डरला जायचं सत्य गणपती मंदिराकडे. मेन काम करतो आपण. क्षण बघायसारखे ते ते काका आम्हाला वरून बघायला. हे कोण आले कॉलेजच्या मुली म्हणून. गाईज इथं ऍसिडचा एवढा घाण वास यायलाय. नाकात असं ठसका भरायला गळ्यामध्ये. कुठं मरून जाता की या लिफ्ट मध्ये जाता. एवढा काय भारी घर आहे भाई. क्लायंटचं घर एवढं भारी आहे. मी आडव्या क्लिप घ्यायला म्हणजे आता घेतो मी. बघा तुम्ही पुढे हे मंदिराला करायचं डेकोरेशन. गाईज आमच्या इथे झंझट नाही आहे कोणाला. आमच्याकडे एकच फ्लोअर आहे भाई. इथं हे दिसायला मॅम. इथं जे आहे रांगोळी ॲड करायची आहे. झालं भाई. आणि गेटला ग साधना बॅनर कुठे ठेवायचे 2. इथे एक ठेवता येईल. इथे एक ठेवता येईल. इथे बॅनर ठेवायचं 2x3. हे ग पुसून घेतले ते खराब व्हायले आपल्या. ओके मॅम. ते सिव्हिलवाले कसं काय आले आपल्या इथं. ते मग नंतर ते ताई म्हणल्या डेकोरेशनवाले आहेत. पण गाईज आम्ही अभ्यास करत करत सगळं काही गोष्टी करतो. सगळं काय करू शकतो आम्ही. डेडिकेशन बघा माहिती. गाईज आम्हाला नोकरी पण भेटू शकते पण आम्हाला नोकरी करायची नाही. बिजनेस वुमन बनने का है ब्रो. शौक देखो बडे बडे पाल रखते. चला गाईज आता जातो. खूप काम आहेत आम्हाला. अजून एक ऑर्डर आहे गाईज. तिथे बी जायचं आम्हाला. घर बघा गाईज. घर दाखवतो तुम्हाला. माय गॉड. गाइस याद रखना एक दिन मैं भी ऐसा घर बनाऊंगी. आदिति भी ऐसा घर बनाएंगे. मैं नहीं बनाऊंगी भाई. बनाएंगे भाई मस्त बनाएंगे. देखेंगे अगर जरूरत पडेगी तो बना ही देंगे. घरच्यांना हाकलून दिल्या ना बनवता काय. नाही गाईज आता सध्या आम्ही बी बनवू शकता. फक्त घरचे वाट हाकलून बघायची. हाकलून द्यायची वाट बघायला आम्ही बस. आता बी बनवू शकता आम्ही घरी. इगो लय आमच्यामध्ये. नाहीये माझ्यामध्ये. नाहीये माझ्यामध्ये. हिच्यातच असेल माझ्यामध्ये आहे. घरचे हाकलून द्या एकदा. फक्त स्वतःचं घर घेऊन दाखव. घर हम आ गए आज हमारे लिए रूम देखने के लिए. देख सकते हो आप. ओ माय गॉड भाई साहब. असं सांगायचं. इथे प्रशस्त वातावरण आहे. वास येत आहे एकदम. हे 2 दुसरी लाव ना बहीण लाईट. इथं 2 काढून लाईट काढून मोठ्या आहेत बे. याचं काय करा एवढा मोठा रूम. किचन तर बघा भाई साहेब. याचे 5,500 म्हणले ते. हां मोठे मोठे आहेत भाई. इथं तर झोपू शकतो आरामशीर. भाई तिथं तर आरामशीर झोपू शकतो. सोपे बिपे आहेत भाई. हे काढून घ्यायचे मला.
भूत राहतात काय करावं कळते का बे मिळलं तरी काय खूप जागा आहे जवळ भाई फोटो काय व्हिडिओ दाखवायचे तिला तू हो बोल फक्त हो महाकाळ हाय करतात मावशी हाय करा हाय करा मावशी बाय मावशी बाय 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 भेटूया नंतर कधी किती गोड आहेत मस्त किती गोड आहे किती भाई आम्ही तिथं रूम बघायला गेला ते रूम आहेत मुलांसाठी भाई मावशी म्हणते मुलींसाठी नाहीच आहे इथं रूमा इथं आहे रूमा इथं बघूया सांगणेश्वर अरे ऐकली का गाईज मावशी मला वाटतात लहान असताना मावशी इकडे फिरली त्यावेळेस मग मी अर्ध म्हणत होतो ते मग त्यातलं तर नाही मिळालं त्यांच्या बघी गाईज लहान होती लहान होती मी एवढी होती गाईज एवढी चल झाले आता मावशी होती की नाही नाही लहान होती किती सदली मावशीला ते बी सांग सतत नव्हते हुशार होते आईला सांग म्हटलं. सांगते आईला नाव काय म्हणलं होतं? मम्मी ओळखते आम्ही ऑर्डर चालल्या आमच्या हातात बघा भाई किती सामान आहे पाऊस पडायला भाई कटआउट आहे भिजायले आणि मेन म्हणजे आम्हाला उशीर झाला क्लायंटचे फोनावर फोन यायले भाई अशी सिच्युएशन कशी फेस करा हा? हे पोरी गाडी दबाने चालू नाही बघा भाई पाऊस पडायला खूप छान वाटायले इव्हेंट केला भाडमध्ये एन्जॉय करा आज नाही किंवा आणि इकडे माय गॉड व्हॉट क्लायमॅक्स आम्ही इथं डेकोरेशन वगैरे केलं इतक्या वेळचे झाले क्लायंट थांबले पण आता भाई पाऊस चालू झाला बघा भाई भाई वापस घेऊन जावं लागायला सगळं मधा त्या ऑर्डरला आम्ही बिना रिंगचं गेलं भाई ऑर्डर करायला क्लायंट आधीच बोंबलायला वरून म्हणायला उशीर झालाय आणि आम्ही बघायला तिथं गेल्यानं लोकेशनवर गेल्यानं बघायला भाई आम्ही रिंगच आली नाही डेकोरेशन कशावर करायचं त्याच्यानंतर दर्शन भयाला रिंग आणून दिली हे हिच्यामुळे झालं भाई सगळं काय साधनं एवढी कशी झाली सुधारणा चाललंय काही सुधारणा चाललंय आता आम्ही चालल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात सध्या कसं काम मागं पुढं व्हायला आमचे दर्शनाची खूप तिथं हॉल गरज आहे आहे हॉल दाखव तिथं हे बघा हे आहे लोकेशन दिसला असेल तुम्हाला बाकी भाई व्ह्यू बघा मागचा व्ह्यू बघा भाई कसला व्ह्यू दिसायला गणपती बाप्पाचे तुम्ही पण दर्शन घ्या गाईच चलो लिटरली तिथं फॅन नाही काय नाही भाई गरमीमध्ये डेकोरेशन केलं एका घंटामध्ये पटपट डेकोरेशन केलं गरमीचं भाई असं पाणी टॉक टॉक गळायले वरून आभाळ गरमी खूप जास्त होईल त्याच्या मीठच्या बाहेर काय सुधरत नव्हतं काही जय हनुमान श्री थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग कसा वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा भाई आता आम्ही चालल्या ते सामान घेऊन वापस घराकडे जायचं आम्हाला बघायले भाई मर 8 वाजले भाई पोटामध्ये काही नाही 7:47 काय म्हणते मम्मी सकाळी जेवण केलं नाही म्हणून माझ्या मम्मीने जेवायला बनवले गाईस माझ्यासाठी जा मग घरी जाऊन जेऊ आम्ही इथं जेवते हा चालते सो गाईज बाय बाय ब्लॉग कसा वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करायला विसरू नका Follow- इंस्टाला बाय गाईज चाबी दे गाईस